नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॅबिनेट मिनिस्ट्रीची आज एक मीटिंग झाली. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या ज्या मीटिंग होतात ना, तर त्याचे जे प्रमुख असतात तर ते स्वतः पंतप्रधान असतात. तर या बैठकांमधले जे निर्णय असतात ते खूप महत्त्वाचे असतात. भरपूर सारे निर्णय घेण्यात आलेत. त्यापैकी जो आपल्या स्पर्धा परीक्षांसाठी किंवा आपण नोकर भरती म्हणू शकतो, तर यासाठीचा महत्त्वाचा जो निर्णय आहे, तर याविषयी आज आपण व्यवस्थितपणे डिस्कशन करू. खूप महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे एकूणच स्पर्धा परीक्षांचं त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते पूर्ण चेंज होणार आहे. आणि असं काही अपडेट्स आहे जसं की एक्झाम दिल्यानंतर तो जो स्कोअर असणार आहे तो 3 वर्षांपर्यंत वगैरे व्हॅलिड असेल. 3 अटेम्प्टसाठी तो व्हॅलिड असणार आहे. असे भरपूर महत्त्वाचे निर्णय तुम्हाला आज बघायला मिळतील. अगदी सेशन शेवटपर्यंत बघा. तुमच्या मनामधला प्रत्येक डाऊटचा आन्सर तुम्हाला या सेशनमध्ये मिळेल. हा विषय चर्चेमध्ये कुठून आला आहे, तर जसं सांगितलं नुकतीच एक बैठक झाली आणि त्यामधून नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. एक्झॅक्ट ही कधी सुरू होईल, कधी ऑपरेशनमध्ये येईल, एक्झाम घेतल्या जातील, तर त्यासाठी सिलेबस काय असणार आहे, तर अशा एक्झॅक्ट म्हणजे टू दी पॉईंट मुद्द्यावरती अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही. मात्र जो महत्त्वाचा निर्णय असतो की अशा प्रकारची आपण एक एजन्सी सुरू करतोय, त्यानंतर कॉमन इलिजिबिलिटी टेस्टसाठी सुद्धा परवानगी देण्यात आली. तर हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. मे बी याचं इम्प्लिमेंटेशन थोडं पुढच्या वर्षी होईल किंवा त्यापेक्षा पुढच्या म्हणजे 2022 पासून ज्या एक्झाम्स होतील तर या मेथडनी होणार आहेत. आता हे हिंदुस्तान टाइम्सचं एक आर्टिकल आहे. सेंटर टू सेटअप नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी 1 CET सून फॉर जॉब सीकर. त्याच्यानंतर हे मिंटचं एक आर्टिकल आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बरेचसे अपडेट्स मिळतील. तर या सगळ्यांना कंपाईल करून त्याचा एकदम व्यवस्थितपणे मिनिंग सहित तुम्हाला आज पूर्ण माहिती बघायला मिळणार आहे. या लेक्चरची PDF सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध असेल. या व्यतिरिक्त अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला विजन स्टडी ॲपच्या माध्यमातून सुद्धा मिळतील. इथं तुमचा भरपूर सारा अगदी मोफत अभ्यास होतोय. तर नक्कीच हे ॲपसुद्धा डाउनलोड करा. विजन स्टडीवरतीच या ॲपच्या माध्यमातून संयुक्त गट ब आणि क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅच, तर या 2 बॅचचे ॲडमिशन्स ओपन आहेत. हे 15 ऑगस्टला क्लोज होणार होते. मात्र बऱ्याचशा जणांच्या डिमांड्समुळे हे आम्ही 24 ऑगस्टपर्यंत ओपन ठेवतोय. 24 ऑगस्ट रात्री 11 वाजता या दोन्ही बॅचचे ॲडमिशन्स क्लोज होतील. आता आपण मेन मुद्द्याकडे येऊ. खरं तर पहिल्यांदा आपल्या ज्या समस्या असतात तर त्या पहिल्यांदा बघूयात की नेमके स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कोणत्या कोणत्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. जसं की आपल्याला फॉर एक्झाम्पल जे कोणी रेल्वे एक्झामसाठी प्रिपरेशन करतायत, बँक एक्झामसाठी प्रिपरेशन करतायत. मग बँक एक्झाम म्हणलं तरी IBPS कडून घेण्यात येणाऱ्या किंवा SBIच्या असतील. त्याच्यानंतर रेल्वेमध्ये, त्यानंतर SSCच्या वेगवेगळ्या एक्झाम्स होतात. म्हणजे ज्या नॉन गॅझेटेड पोस्ट आहेत ना, तर या संदर्भात भरपूर साऱ्या एक्झाम्स वेगवेगळ्या एजन्सीजकडून घेतल्या जातात. असं सांगण्यात आलं की ऑलमोस्ट 20पेक्षा जास्त वेगवेगळ्या एजन्सीज याच्यामध्ये गुंतल्या जातात. मग जसं IBPS आपल्याला माहिती आहे किंवा SSC माहिती आहे. SSCमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे SSC CHSL आहे, SSC CGS आहे, तर असे बरेचसे SSCचं MTS सुद्धा आहे. तर अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा ह्या अशा 21 एजन्सीजच्या माध्यमातून राबवल्या जातात. यामध्ये काय होतं की सिलेबस तर ऑलमोस्ट एकसारखाच असतो, पण आपल्याला वेगळ्या पोस्टसाठी किंवा वेगळ्या डिपार्टमेंटसाठी वेगवेगळ्या त्या एजन्सीकडून घेण्यात येणाऱ्या एक्झाम्स द्यावे लागतात. यामध्ये मग जो स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय तर अशांचा वेळ पण भरपूर जातो. म्हणजे एका वर्षामध्ये ॲव्हरेज एका विद्यार्थ्याला 5 ते 6 एक्झाम्स द्याव्या लागतात आणि ऑलमोस्ट त्याचा सिलेबस जो आहे तो सारखाच असतो. आता नेमका प्रॉब्लेम कुठं आहे, तर एकच एजन्सी ह्या एक्झाम घेत नाही. त्याच्यामुळे वेगवेगळ्या एक्झाम फीज भराव्या लागतात, वेगवेगळ्या एक्झाम्स द्याव्या लागतात. म्हणजे सतत एखादा कॅन्डिडेट हा स्ट्रेसच्या अंतर्गत असतो. म्हणजे त्याला त्याचे रिझल्ट सत्वत असतात, अभ्यास करायचा, वेगवेगळ्या परीक्षा होतात. मग कधी कधी तर एक्झामच्या डेटसुद्धा सेम येतात, म्हणजे एका आठवड्यामध्ये सुद्धा येऊन जातात. या सगळ्यातून जर बाहेर पडायचं असेल तर एकच महत्त्वाचा निर्णय हा घेणं गरजेचं होतं की एका एजन्सीच्या माध्यमातून अशाच या सगळ्या लेवलच्या एक्झाम्स जर आपण एकाच एजन्सीनी कंडक्ट केल्या तर भरपूर सारा विद्यार्थ्यांचा फीज भरण्यामधला पैसा सुद्धा वाचेल. इवन त्यांचं जे ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला एक अराउंड 100-200 किलोमीटर 300 किलोमीटर ट्रॅव्हल करावं लागतं, तर त्यासाठी लागणारा खर्च सुद्धा कमी होईल. याचबरोबर ह्या स्पर्धा परीक्षांची जी काही पद्धत आहे म्हणजे रिक्रुटमेंट मेथड आहे तर ती आणखीन सोयीस्कर बनेल आणि आणखीन जलद पद्धतीमध्ये आपल्याला रिझल्ट सुद्धा मिळतील. या व्यतिरिक्त सारख्याच दर्जाच्या एक्झामसाठी वेगवेगळ्या क्वालिटीचे क्वेश्चन्स असतात. म्हणजे काय होतं, रेल्वे एक्झामचा सिलेबस सारखा आहे, SSCचा सारखा आहे. समजा दोन्हीच्या पोस्ट जर आपण सेम लेवलच्या जर पोस्टचा विचार केला, मग तिथं वेगवेगळ्या स्टँडर्ड्सच्या क्वेश्चनचा प्रॉब्लेम येतो. म्हणजे काही ठिकाणी क्वेश्चनचा स्टँडर्ड कमी दिसेल, काही ठिकाणी हाय क्वालिटी स्टँडर्ड दिसतो. म्हणजे हे एकूणच सगळ्या अगदी विचित्र सिच्युएशन बनतात. आणि यामध्ये ज्या स्पर्धा परीक्षांची आपण तयारी करतो
त्या एकाच एक्झामसाठी आपला स्कोर हा व्हॅलिड असतो आणि तो पण त्याच वर्षी. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही या वर्षी स्पर्धा परीक्षा दिली, त्यामध्ये तुम्हाला 80-82 मार्क पडले, 100पैकी 80-82 मार्क पडले. या मार्कवरती तुम्हाला कुठलीच पोस्ट मिळत नाहीये. पुढच्या वर्षी काय झालं, 70 मार्कलाच कट ऑफ लागलाय, 82 मार्काला तुम्हाला पोस्ट मिळत होती, पण तुम्हाला आणखीन कमी मार्क आले किंवा तुम्ही त्या वर्षीची परीक्षाच दिली नव्हती, तर तुम्हाला जे लास्ट इयर 82 मार्क मिळाले तर ते वेस्ट जात आहेत ना. तर म्हणून तुमचा मार्क किंवा तुमचे मिळालेले जे गुण आहेत तर ते पुढच्या 3 वर्षांसाठी सुद्धा व्हॅलिड ठेवण्यात येतील. तर असा सुद्धा निर्णय घेण्यात आलाय. म्हणजे बराचसा मानसिक ताण हा विद्यार्थ्यांचा कमी होईल. एकच परीक्षा असणार आहे. केंद्रासाठी सुद्धा रिक्रुटमेंट त्या मार्कवरती होईल. राज्य सरकारला सुद्धा जर आवश्यकता असेल तर ते मार्क व्हॅलिड ठेवून त्यांच्या एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला अपिअर होऊ देतील. खासगी कंपन्यांच्या मार्फत सुद्धा जर ते मार्क गुण जर ग्राह्य धरण्यात आले तर तिथं सुद्धा तुम्हाला नोकरी मिळू शकते. असे बरेचसे महत्त्वाचे निर्णय या आजच्या बैठकीमधून घेण्यात आलेत. खरंच खूप म्हणजे खूप महत्त्वाचे निर्णय होते. जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत अशांना तर जो स्ट्रेस सहन करावा लागतो किंवा ज्या ताणाच्या सिच्युएशनमधून ते जातात ना, तर खरंच त्यांना या सिच्युएशनमधून बाहेर काढणं खूप गरजेचं होतं. आणि नक्कीच या निर्णयाच्या माध्यमातून सगळ्याच विद्यार्थ्यांना भरपूर फायदा होणार आहे आणि विद्यार्थ्यांना अगदी फ्लोमध्ये अभ्यास सुद्धा करता येईल. इवन एका वर्षामध्ये 2-2 एक्झाम देता येतील अशी सुद्धा प्रोव्हिजन आहे. तर आपण सगळे मुद्दे अगदी डिटेलमध्ये बघू. नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीची स्थापना करण्यात येईल, म्हणजेच NRAची स्थापना करण्यात येईल. याबद्दलचा निर्णय हा ऑलरेडी 2020चं जे बजेट प्रेझेंट केलं होतं निर्मला सीतारामन यांनी, तर त्या बजेटमध्ये असा उल्लेख केला होता की आपल्याला नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीची स्थापना करायची, जेणेकरून जे नोकर भरती आहे तर ती आणखीन प्रोसेस सोयीस्कर होईल. म्हणजे सध्या अशा प्रकारची एक एजन्सी आपल्याकडे काम करते, त्याला NTA म्हटलं जातं. आणि त्या NTAच्या मार्फत ज्या मेडिकल एंट्रान्स होतात, IIT JEE साठी ज्या एक्झाम्स घेतल्या जातात किंवा IIT साठी ज्या एंट्रान्स एक्झाम आहेत ना, तर या NTA कडून घेतल्या जातात. आणि या NTAच्याच बेसवरती NRAची स्थापना केली जाईल असा एक अंदाजा होताच. पण तो निर्णय इतक्या लवकर घेतला जाईल तर याबद्दल म्हणजे थोडेसे प्रश्नचिन्ह होते, पण खूप फास्ट निर्णय घेण्यात आलाय आणि NRAच्या स्थापनेला मान्यता मिळाली आहे. ठीक आहे. आता या अंतर्गत नॉन गॅझेटेड पोस्ट सध्या रिक्रूट केल्या जातील. नॉन गॅझेटेड म्हणजे नेमकं काय असतं, तर UPSC एक्झाम थोडंसं बाजूला ठेवा. सध्या SSC, रेल्वे आणि बँक एक्झाम्स, तर याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या ग्रुप B, C, D या ज्या पोस्ट असतात त्या सगळ्या नॉन गॅझेटेडमध्ये येतील. आता एक्झॅक्ट नॉन गॅझेटेड म्हणजे काय असतं की जे गव्हर्नमेंटचे, भारत सरकारचे जे गॅझेट प्रकाशित होतात त्या गॅझेटवरती जर तुमचं नाव नाही आहे तर तुमची पोस्ट ही नॉन गॅझेटमध्ये येईल. आता गॅझेटेड लेवलच्या म्हणजे एक्झॅक्ट कशावर, तर जे मॅनेजियर लेवलच्या किंवा एक्झिक्युटिव्ह लेवलच्या जे पोस्ट असतात ना, तर त्या सगळ्या गॅझेटेडमध्ये येतात. म्हणजे भारत सरकारचे गॅझेट निघल्यावरती त्याच्यावरती ऑथराइज नाव जे असतं, तर अशा ज्या पर्सनची नावं असतात तर ते गॅझेटेडमध्ये येतील. म्हणजे UPSCच्या अंतर्गत ज्या एक्झाम्स होतात त्याच्यामधले ग्रुप Aच्या सगळ्या एक्झाम्स ह्या गॅझेटेडमध्ये येतात. ठीक आहे. तर या लेवलच्या एक्झाम्स ह्या नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीच्या माध्यमातून रिक्रूट करण्यात येतील. आणि याच्यासाठी एकच कॉमन एंट्रन्स टेस्ट असणार आहे, कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट असं त्याचं नाव आहे. याच्यामध्ये सिलेबस अजून एक्झॅक्ट मेन्शन करण्यात आलेलं नाही आहे, पण एक्झामच्या क्वालिटीज वेगवेगळ्या असतात. म्हणजे काही ग्रुप B एक्झाम आहेत, ग्रुप C, ग्रुप D, तर यानुसार जे रिक्रुटमेंट स्टँडर्ड्स असतील, म्हणजे 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन लेवल, तर अशा 3 वेगवेगळ्या फेजेसमध्ये ही CET कंडक्ट करण्यात येईल. आणि याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ही परीक्षा द्याल तर परीक्षा दिल्यानंतर तुमचा स्कोर हा 3 वर्षांसाठी व्हॅलिड असणार आहे. आता नेमकं कसं, तर एका वर्षामध्ये 2दा एक्झाम्स घेतल्या जातील असं सांगण्यात आलं आहे. मग या वर्षी म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल 2020 पासून हे सुरू झालं, 2020ला नाही होणार, 22 पासून वगैरे होऊ शकतं किंवा आणखीन फास्ट जर केलं तर 21 मध्ये सुद्धा करतील. तर काय होईल, 2021 मध्ये समजा तुम्ही 2 एक्झाम्स दिल्या, 2 एक्झाम देण्याची प्रोव्हिजन आहे. म्हणजे एका वर्षात तुम्ही 2दा एक्झाम देऊ शकता. तर या 2 एक्झाममध्ये तुम्हाला तुमचा स्कोर समजा एकात 70 आला, एकात 80 आला, तर तुम्ही पुढच्या वर्षी पण तयारी करा. पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही मार्क्स मिळवा. 100 पैकी समजा 90 मार्क मिळाले, तर या 70, 80 आणि 90 पैकी 90 हे सगळ्यात हायेस्ट मार्क होते. तर ते मार्क तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये एंटर कराल. म्हणजे या मार्कच्या बेसिसवरती तुम्ही बऱ्याचशा गव्हर्नमेंट एक्झामसाठी अप्लाय करू शकता, पोस्टसाठी अप्लाय करू शकता. म्हणजे वेगवेगळ्या ज्या SSCच्या अंतर्गत, रेल्वेच्या अंतर्गत, बँक एक्झामच्या अंतर्गत ज्या पोस्ट असतील, तर यासाठी तुम्ही हा 90 मिळालेला स्कोर हा तुम्ही ग्राह्य धरू शकता. आणि हा जो तुमचा स्कोर असणार आहे तर तो पुढच्या 3 वर्षांसाठी व्हॅलिड असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या बँकेने असं म्हटलंय की आम्हाला 80पेक्षा जास्त ज्यांना गुण मिळालेत अशांना रिक्रूट करायचं आहे किंवा फर्स्ट स्टेपमध्ये त्यांना पास करायचं आहे, तर तुम्हाला 90 मार्क मिळाले होते तर तुम्ही त्या बँकसाठी किंवा त्या जॉबसाठी अप्लाय करू शकाल. ठीक आहे. म्हणजे एक स्कोर तुमचा 3 वर्षांसाठी व्हॅलिड असणार आहे.
याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अटेम्प्टचं लिमिट नाही आहे. म्हणजे तुम्ही 4 वेळा एक्झाम, 5 वेळा एक्झाम, 6-7 वेळा असे अटेम्प्ट्सला कुठलाही अटेम्प्ट्सवरती रिस्ट्रिक्शन नाही आहे. पण हां, जे आधी एज रिलॅक्सेशन जे होतं तर ते आधीच्याच नियमांनुसार चालणार. म्हणजे ओपनसाठी समजा एज लिमिट 38 आहे, तर 38 वयापर्यंत कितीही अटेम्प्ट देऊ शकतात किंवा 35 वयापर्यंत कितीही अटेम्प्ट देऊ शकतात. तर एज लिमिटवरती फक्त रिस्ट्रिक्शन असणार आहे, अप्पर एज लिमिट असणार आहे त्याला, पण कुठल्याही प्रकारचं अटेम्प्ट्सवरती रिस्ट्रिक्शन नसेल. ठीक आहे. आणि ही CET जी असणार आहे तर ती एका लेवलला क्रॉस करण्यासाठी जी एक्झाम आहे, म्हणजे SSC कडून वगैरे ज्या सगळ्या जवळपास आपल्या देशात दरवर्षी 1,25,000पर्यंत वॅकन्सी निघतात. SSC, IBPS आणि रेल्वेज वगैरे सगळे एकत्रित जर पकडले तर 1,25,000पर्यंत वॅकन्सी निघतात. मग या सगळ्यांसाठी म्हणून पहिल्या लेवलचं जे बॅरियर असणार आहे किंवा पहिली लेवल क्रॉस करण्यासाठी जी एक्झाम ती म्हणजे ही CET असणार आहे. याच्यानंतर जर रिस्पेक्टिव्ह एजन्सीजला म्हणजे SSCला किंवा बँकला किंवा रेल्वे एक्झाम्समध्ये जर आणखीन काही प्रोसेस पुढं असणार, म्हणजे पुढच्या मेन्स एक्झाम जर असतील तर तुम्ही त्या मेन्स एक्झामसाठी इलिजिबल व्हाल या CETच्या स्कोरवरती. म्हणजे समजा असं काही SSCच्या पोस्ट आहेत की जिथं 2दा तुम्हाला परत एंट्रन्स द्यावी लागते. म्हणजे एक प्री झाल्यानंतर Tier 2, Tier 3 अशा वेगवेगळ्या 2 एक्झाम द्याव्या लागतात. तर असं SSCच्या काही पोस्टला असतं. रेल्वेमध्ये Tier 2 पर्यंतच आहे. म्हणजे Tier 1 म्हणजे ही CET असणार आहे आणि Tier 2 म्हणजे फक्त तुम्हाला ती पुढची एक्झाम द्यावी लागणार. यातून काय होतंय की तुम्हाला जे सगळे आपण प्रॉब्लेम्स बघितले ना, म्हणजे वेगवेगळ्या एक्झामसाठी फॉर्म भरावे लागतात, फीस भरावी लागते, मग एक्झाम सेंटर वेगवेगळ्या ठिकाणी येत राहतं. तर या सगळ्या प्रॉब्लेममधून तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे. एकदाच तुम्ही एक एंट्रन्स द्यायची, त्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या एजन्सीच्या परीक्षांसाठी क्वालिफाय व्हाल. ओके. काही ठिकाणी असं पण होऊ शकतं की तुमच्या फक्त CET स्कोरवरती सुद्धा प्रायव्हेट सेक्टर तुम्हाला जॉब देईल किंवा आपल्या राज्य सरकारमध्ये राज्य शासनाकडून एखादी प्री घेतली जाते तर ती प्री न देता तुम्ही डायरेक्टली मेन्सला अप्लाय करू शकाल. तर अशा प्रोव्हिजन आहेत. ओके. यानंतर याचे फायदे भरपूर सारे सांगितले, जसं की आपला टाईम वाचणार आहे. यानंतर संपूर्ण देशामध्ये CET एक्झामसाठी म्हणून 1,000पेक्षा जास्त सेंटर्स असणार आहेत. अराउंड 1,000 सेंटर, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक तरी येईलच. देशामध्ये 640+ जिल्हे आहेत, तर आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक तरी सेंटर असणारच आहे. स्पेशली जे असे काही जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये असे 117 जिल्हे आहेत की ज्यांना आपण ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स म्हणून ओळखतो. तर यांमध्ये थोड्या सोयीसुविधा कमी असतात, पण अशा ठिकाणी सुद्धा एक्झाम सेंटर असेल, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जायची गरज पडणार नाही. आणि तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे हा CET स्कोर तुमच्या सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झामसाठी, स्टेट गव्हर्नमेंट एक्झामसाठी, UTSसाठी, PSUसाठी, प्रायव्हेट सेक्टरसाठी अशा सगळ्या टाईपच्या एक्झामसाठी तुम्ही या स्कोरच्या माध्यमातून अप्लाय करू शकता. म्हणजे तुमची ॲटलिस्ट एक लेवल तरी तुम्ही क्रॉस होऊन पुढं जाल. म्हणजे याचं एक्झाम्पलच द्यायचं झालं तर असं असेल की ज्या समजा आता या CETच्या माध्यमातून तुम्हाला 100पैकी 95 मार्क मिळाले, तर या स्कोरला समजा आपल्या MPSC कडून म्हणजे आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जर मान्यता मिळाली की तुमचे 95 मार्क म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा कट ऑफ तुम्ही क्लिअर करताय, तर डायरेक्टली तुम्ही राज्यसेवा मेन्सला बसाल. ओके. म्हणजे या स्कोरचं एवढं वेटेज असणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी आत्तापर्यंत बँक एक्झामसाठी फक्त तयारी करत होते, तर अशांनी याच्यात ज्यावेळेस सिलेबस रिलीज होईल तर त्याच्यानंतर आणखीन थोडेफार जर मॉडिफिकेशन असतील तर त्यानुसार अभ्यासाचा आवाका थोडासा वाढवा आणि एकाच एक्झामच्या माध्यमातून बऱ्याचशा पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल व्हाल. तर म्हणून फक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून MPSC कडून घेण्यात येणाऱ्या याच फक्त राज्यसेवा किंवा संयुक्त गट ब, संयुक्त गट क याच परीक्षेपुरतं मर्यादित न राहता थोडासा अभ्यासाचा आवाका वाढवा. मग यासाठी थोडं इंग्लिश ग्रामरवरती भर द्या, रिझनिंगवरती सुद्धा भर द्या, कारण मॅथ्स आणि रिझनिंग हे प्रत्येक स्पर्धा परीक्षांसाठी एक महत्त्वाचा बेस आहे. तर तुम्ही त्याला निग्लेक्ट करून तुम्ही या स्पर्धा परीक्षांमध्ये टिकू शकणार नाही. तर म्हणून जर सगळ्या एक्झामसाठी जर क्वालिफाय व्हायचं आहे आणि यातून एक गोष्ट काय होणार आहे की तुम्ही लवकर जॉबमध्ये याल. म्हणजे एक्झाम वर्षातून 2-2दा होत आहेत आणि एका एक्झामचा स्कोर हा पुढच्या 3 वर्षांसाठी व्हॅलिड असणार आहे. तर तुम्ही या स्पर्धा परीक्षांच्या सायकलमध्ये अडकणार नाही, पटकन तुम्हाला जॉबसुद्धा मिळेल. यातून आणखीन एक महत्त्वाचा फायदा आहे की ज्यांना 2-2दा जॉब लागत होता, 2-2दा जे सिलेक्शन होत होतं, तर त्या प्रोसेससुद्धा आता अवॉइड केल्या जातील. आणि आणखीन महत्त्वाचं म्हणजे या एक्झाम्स ह्या 12 वेगवेगळ्या भाषांमध्ये होणार आहेत. असं आता जितेंद्र सिंग यांनी असं सांगितलंय की 12पेक्षा जास्त भाषा वाढवण्यात येतील. म्हणजे पुढचं एखादं जे GR येईल त्याच्यामध्ये या 12पेक्षा इतर सुद्धा लँग्वेज ॲड केल्या जातील. तर आपल्यासाठी खूप एक महत्त्वाचं, जे स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करतात अशांसाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी होती. यानुसार आता तुम्ही डिसिजन घ्या. तुमच्याकडं 2 वर्षांचा एक अराउंड टाईम असेल किंवा 1 वर्षाच तरी आहेच.
या एका वर्षामध्ये स्वतःला असं तयार करा की ज्यावेळेस कधी हे निर्णय अगदी प्रत्यक्षात येतील तर त्यावेळेस तुम्ही अगदी पहिल्या बॅचमधूनच बाहेर पडाल, म्हणजे पहिल्या बॅचमधूनच तुमचं सिलेक्शन होऊन तुम्ही बाहेर पडाल. तर अशा तयारीला लागा. ओके. तर फक्त महाराष्ट्रामध्ये फक्त मग MPSCच करताय, गट कच करताय, गट बच करताय, तर एवढाच तुम्ही मर्यादित न राहता थोडासा ब्रॉड विचार करा. एक एक्झाम्पलच द्यायचं झालं ना तर म्हणजे मी स्वतः SSC क्रॅक झालेलो आहे. तर SSCमधून जर तुम्ही समजा SSCकडून जर पोलीस पोस्ट मिळवली, इन्स्पेक्टर पोस्ट मिळाली, तर SSC मधली PSI किंवा इन्स्पेक्टर पोस्ट ही आपल्या PSIला म्हणजे आपलं जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून PSI घेतली जाते, तर या PSI आणि SSCच्या PSIमध्ये सिलेबसमध्ये बराचसा फरक आहे, पण यांच्या पोस्ट व्हॅल्यूजमध्ये खूप मोठा फरक आहे. SSCमधून जो इन्स्पेक्टर होतो किंवा PSI आपण म्हणू, तर त्याला 17 इयर्सच्या ऑलमोस्ट 17 इयर्सच्या प्रमोशनमध्ये त्याला UPSC क्लास A ची पोस्ट मिळून जाते, म्हणजे त्याचं प्रमोशन एवढं स्ट्रॉंग होतं. पण ॲज कम्पेअर्ड टू इकडं आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये तसं होणार नाही. ह्याचे प्रमोशन्स किंवा याचे जे काही दर्जा आहे या PSIचा, राज्यातल्या PSIचा, तर तो थोडासा कमी असतो. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करत आपण अभ्यास केला पाहिजे, म्हणजे आपण थोडे मॅच्युअरली डिसिजन घेतो आपल्या लाईफमधले. तर जे आत्ता स्पर्धा परीक्षांची तयारीला लागले तर अशांसाठी माझा हाच एक मेसेज राहील की तुम्ही सगळ्याच एक्झामच्या दृष्टिकोनातून सिलेबस बघा, आपल्याला काय मॉडिफिकेशन करावं लागतं आपल्या अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीमध्ये, त्यानुसार थोडे मॉडिफिकेशन्स करायला सुरुवात करा. संपूर्ण भारतामधून जवळपास 2 ते 2.5 कोटी विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात, ज्यातून फक्त 1,25,000पर्यंत पोस्ट निघतात. हे मी फक्त SSC, IBPS आणि रेल्वे एक्झाम्सबद्दल बोलतोय. तर तुम्हाला या एका एक्झामच्या माध्यमातून या सगळ्यांना कॉम्पीट करायचा सुद्धा चान्स मिळतो. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या पोस्टसाठी सुद्धा तुम्ही इलिजिबल बनाल. तर आजच्या या निर्णयासाठी गव्हर्नमेंटचे मी तर आभारच मानतोय की हा निर्णय खरंच खूप महत्त्वाचा होता आणि अगदी तातडीमध्ये घेण्यात आला आहे. तुमच्या सगळ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न झाला आहे. आता ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायची आहे. तर भेटूत आपल्या येणाऱ्या लेक्चर्सच्या माध्यमातून. जाताना फक्त एवढीच अपडेट देईल की विजन स्टडीचं ॲप हे तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच पाहिजे. भरपूर सारे आम्ही बदलसुद्धा त्याच्यामध्ये घेऊन येतो आहे, त्यामुळं खूप क्वालिटी अभ्यास तुमचा यातून होईल आणि ऑलमोस्ट ते ॲप मोफतच आहे. भरपूर सारा अभ्यास तुमचा मोफतच होतो आहे आणि फक्त याच्यामध्ये काही पेड कोर्स आहेत. जर तुमची फायनान्शियल कंडिशन अलाउ करत असेल तर यामध्ये प्रवेश घेऊ शकता. राज्यसेवा 2021साठीचे बॅचचे ॲडमिशन्स हे आम्ही 24 ऑगस्टपासून सुरू करत आहोत. याबद्दल सगळ्या डिटेल्स तुम्हाला दिल्या जातील. सध्या संयुक्त गट ब आणि क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅच याचे ॲडमिशन ओपन आहेत. भरपूर क्वालिटी अभ्यास तुम्ही करू शकाल. तर भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.